पश्चिम बंगालमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एका नव्या वादानं तोंड वर काढलंय। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुसूचित जातींबद्दल वापरलेल्या कथित अपमानास्पद शब्दामुळे त्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बंगालच्या प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। एकीकडे बंगालमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलंय आणि त्यातच या घटनेमुळे आता राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालंय। ही घटना नेमकी काय सविस्तर समजून घेऊ। घटना आहे 23 एप्रिलची। कोलकात्याच्या चौरंगी विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आपल्या उमेदवाराचा प्रचार करत होत्या। सभेत भाषण करताना त्यांनी आपल्या सरकारनं केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली। यावेळेला जान बाजार परिसरातल्या लोकांचा उल्लेख करताना त्यांनी एक शब्द वापरला आणि हाच शब्द अनुसूचित जातींमधील लोकांसाठी अत्यंत अपमानास्पद मानला जातो। 26 एप्रिलला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। या व्हिडिओची दखल थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं सुद्धा घेतली आहे। आयोगाने या प्रकरणाची स्वतः दखल घेत पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस पाठवली आहे। यात स्पष्टपणे विचारण्यात आलंय की एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारचे शब्द वापरलेत, त्यावर तुम्ही काय कारवाई केली आहे। आयोगानं या घटनेचा 3 दिवसात सविस्तर अहवाल सुद्धा मागितलाय। जर प्रशासनानं वेळेत उत्तर दिलं नाही तर आयोग आपल्या अधिकारांचा वापर करून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन सुद्धा बजावू शकतो। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे। आयोगाच्या मते ममता बॅनर्जी यांचं हे वक्तव्य फक्त आक्षेपार्ह नाहीये, तर अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या कलम 3(1)(s) अंतर्गत हा गुन्हा सुद्धा ठरू शकतो। हा कायदा अशा प्रकारच्या जातीवाचक शिवीगाळ किंवा अपमानास्पद वागणुकीपासून संरक्षण देतो। आम्ही अनुसूचित जातींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि कोणत्याही स्तरावर अशा प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा यावेळेला आयोगानं दिलाय। त्यामुळे हे प्रकरण आता ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी अडचणीचं ठरू शकतं। याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने सुद्धा ममता बॅनर्जी यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटलंय की ममता दीदी स्वतःला गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या कैवारी समजतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात या समाजाबद्दल तिरस्कार आहे, हे आता सिद्ध झालंय। तृणमूल काँग्रेस ही दलित विरोधी आणि संविधान विरोधी असल्याचा आरोप सुद्धा भाजपने केलाय। पण दुसरीकडे ममता बॅनर्जी यांची या वादावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, त्यामुळे संभ्रम आणखी वाढतोय। पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही काळात अनुसूचित जातींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं निरीक्षण सुद्धा आयोगानं नोंदवलंय। त्यामुळे आता 3 दिवसांच्या आत राज्य सरकार आयोगाला काय उत्तर देणार आणि पोलीस FIR दाखल करणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।